11th ॲडमिशन 2025-26 तर स्पेशल राऊंड 2चे अलॉटमेंट साईटवर उपलब्ध झालेले आहे। अलॉटमेंट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल आणि या अलॉटमेंटमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्या, कारण की आता नेक्स्ट राऊंड होणार किंवा नाही होणार याबद्दलची कुठेही कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये अलॉटमेंट लिस्टचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर ऑप्शन येणार ते म्हणजे स्पेशल राऊंड 2। तर स्पेशल राऊंड 2चे अलॉटमेंट लागलेले आहे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहे। समजा काही विद्यार्थ्यांना जर कॉलेजेस मिळालेले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी वेट करा, परंतु ज्यांनाही कॉलेज मिळालेले आहे त्यांनी विचार करून आपला प्रवेश निश्चित करा, कारण की यानंतर जर राऊंड झाला नाही तर तुम्हाला सुद्धा स्पॉट राऊंड घ्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला फी जी रक्कम असणार आहे ही जास्त पेड करायचं काम पडू शकते। इथून तुम्ही तुमचे अलॉटमेंट लिस्ट म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन नंबर आहे जो आतापर्यंत आपण यूज केलेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर टाका आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तर तुम्हाला स्क्रीनवर डायरेक्टली कॉलेजचे नाव दिसून पडेल की तुम्हाला कोणते कॉलेज अलॉट झालेले आहे, आणि जर तुम्हाला अलॉट झाले नाही तर नो रेकॉर्ड फाउंड किंवा नॉट अलॉटेड अशा प्रकारे लिहून येणार। तर त्यानंतर तुम्ही काहीच करू नका, लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वात लास्टमध्ये अलॉटमेंट स्टेटस अशा प्रकारे ऑप्शन येईल, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। का बरं तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नसेल याबद्दलची माहितीसुद्धा तिथे उपलब्ध करून दिलेली आहे, जसे की पर्सेंटेज तुमचे कमी पडले किंवा जागा नव्हत्या, ओपनच्या जागा नव्हत्या, या प्रकारे संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध राहणार आहे। तर बघू शकता अलॉटमेंट आज म्हणजे 19 तारखेला सकाळी 11च्या अगोदरच उपलब्ध झाले, परंतु 11 वाजताचा यांनी टाईम दिलेला होता। त्यानंतर 19 आणि 20 म्हणजे आज आणि उद्या प्रवेश घेऊ शकता तुम्ही। ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांनी आज म्हणजे थोड्या वेळामध्ये जरी तुम्ही कॉलेजला गेले तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तर तुमचा प्रवेश तिथून डायरेक्टली निश्चित होणार। तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपल्याला कोणते कॉलेज मिळालेले आहे। तुम्हाला जर कॉलेज माहिती झाले असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या कॉलेजला व्हिजिट करा, तिथून तुमची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करून देण्यात येणार, कारण की तिथे तुमची संपूर्ण जी लिस्ट आहे ही ऑलरेडी पोहोचलेली असणार आणि तुमची जे डॉक्युमेंट्स घेऊन तुमचा जो प्रवेश आहे हे निश्चित होऊ शकतो। आणि तुमचा जो ॲडमिशन पिरियड आहे बघू शकता, तर उद्या 5 वाजेपर्यंत म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे। तर आजचा दिवस आणि उद्याचा म्हणजे 2 दिवस दिलेले आहे तुम्हाला। 2 दिवसामध्ये प्रवेश घ्या आणि पुढील अपडेट तर यामध्ये कोणतीही अशी हिंट दिलेली नाही आहे की पुढील राऊंड होणार आहे, कारण मी अगोदरही सांगितलं तुम्हाला स्पेशली की रिक्त जागा उपलब्ध करून देणार अशाबद्दल जर टाइम टेबलमध्ये अपडेट असेल तर चान्सेस आहे, परंतु यामध्ये कुठेही अशी अपडेट नाही आहे, त्यामुळे चान्सेस नाही आहे असं म्हणा आणि आपला प्रवेश निश्चित करा। ज्यांचेही नंबर लागलेले नसेल त्यांनी वेट करा, जीही अपडेट येईल किंवा कोणतीही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।